जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। डॉक्टर व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिपला प्रारंभ करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप ओरिएंटेशन वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत विविध विषयातील तज्ञांनी भावी डॉक्टरांना वैद्यकीय सेवेशी संबंधित कायदे, नियम, सुरक्षा आणि सामाजिक जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे डेप्युटी डीन डॉक्टर चंद्रकांत वाघमारे तसेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि सामुदायिक वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर एस तोडकर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यशाळेत बाल कल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद यांनी पोक्सो ॲक्ट 2012 आणि POSH ॲक्ट 2013 या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले। उपचारासाठी येणाऱ्या बालकांशी चाइल्ड फ्रेंडली वातावरणात कसे वागावे तसेच कायद्याच्या चौकटीत राहून आवश्यक प्रक्रिया कशी पार पाडावी याबाबत त्यांनी माहिती दिली। याशिवाय कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यानुसार POSH ॲक्ट अंतर्गत तक्रार समिती आणि स्थानिक तक्रार समिती यांची रचना, कार्यपद्धती आणि महिलांच्या सुरक्षित व सन्मानजनक कार्यस्थळाच्या हक्कांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले। याप्रसंगी बाल संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या चाइल्ड हेल्पलाईन 1098 या राष्ट्रीय आपत्कालीन सेवेची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली। बालकांवरील अत्याचार, दुर्लक्ष, शोषण अथवा संरक्षणाची आवश्यकता असलेल्या प्रकरणांमध्ये हेल्पलाईनची भूमिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या सत्रासाठी चाइल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर अनुज कदम विशेष उपस्थित होते। रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ इंटर्नशिप या विषयावर डॉक्टर गजानन जत्ती यांनी मार्गदर्शन केले। युनिव्हर्सल सेफ्टी प्रिकॉशन्स या विषयावर डॉक्टर अग्रजा चिटणीस यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक सुरक्षा उपायांची माहिती दिली। SOP ऑफ सॅम्पल कलेक्शन या विषयावर मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर V चिंचोलकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर डॉक्टर आदिती गुप्ता, आयुष्यमान भारत कार्ड या विषयावर डॉक्टर AN मस्के तर मेडिकल सर्टिफिकेशन, कॉजेस अँड रिसेंट अपडेट्स तसेच क्षयरोग या विषयावर डॉक्टर जुहेब चौधरी यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली। इंटर्न बॅच पोस्टिंग वितरण आणि बॅच वाटप या संदर्भात डॉक्टर AC जिडगे आणि डॉक्टर जुहेब चौधरी यांनी मार्गदर्शन केले। महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, डेप्युटी डीन डॉक्टर चंद्रकांत वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर SS तोडकर तसेच विभाग प्रमुख डॉक्टर तेजस्विनी सांगरोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली। कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर गजानन जत्ती, डॉक्टर मृदुला भोईर आणि डॉक्टर वैभव ठाकर यांनी विशेष परिश्रम घेतले। तर ते अत्याचाराच्या विरोधात जनजागरूकता करणे आणि महिलांच्या जे काही योजना आहे शासनाचे ते पोच करणे। झालं असं भाटेरा गावामध्ये जयपूरच्या एका 9 महिन्याची मुलीचा विवाह होता। नऊ वर्ष नाही बोलालो मी, 9 महिन्याची मुलगी, 9 महिन्याची बालिकेचा विवाह तिथं लावून देण्यात येणार होता आणि ते गुर्जर समाज, स्वर्ण जाती, मग त्या भौरी देवीने जाऊन काय केली, हस्तक्षेप केली। हा विवाह तुम्हाला करता येत नाही, तिने तो विवाह थांबवला। शासन प्रशासनाने दखल घेतली आणि तो विवाह थांबला। मग ते गुर्जर समाज आणि ती जी भौरी देवी होती ती मागासवर्गीय कुमार जातीची होती। मग ते गुर्जर समाजचे जे लोक होते ते खवळले। तिथं जाती व्यवस्थेचा विषय भयानक, राजस्थान पण समजायचा नाही आणि डॉक्टरांनी पण समजायचं नाही आणि समाजाने पण समजायचं नाही की तो दोषी आहे, तो अपराधी आहे, त्याला निरपराध म्हणूनच ट्रीट करायचा आहे। माझ्या पुढे प्रकरण आलं 1-2 महिन्यापूर्वी, निघून जाऊन लग्न केली आणि ते लग्न जे केली त्या मुलीने 18 वर्ष 4 दिवस वय, कशावर? शाळेच्या दाखल्यावर। शाळेच्या दाखल्यानुसार त्या मुलीचं वय 18 वर्ष 4 दिवस असताना तिचं लग्न झालं। आई बाप येऊन बसले पोलीस स्टेशनला की आमची मुलगी अल्पवयीन आहे। मग त्याच्या विरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियम, BNS चे कलम 64, 65 आणि पॉक्सो अनुसार कारवाई करा म्हणून पोलीस स्टेशन मध्ये येऊन बसले।
पोलिसांसमोर आली अडचण. मग त्या तपासी अधिकारी जे होते तिथले इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, त्यांचा मला फोन आला, सर विषय असा असा आहे, शाळेच्या दाखल्यात ती वय पूर्ण केलेली आहे, परंतु जे जन्माचा दाखला आहे ग्रामपंचायतचा, त्या दाखल्यावरून ती बिलो 18 आहे. मग त्यामध्ये आम्हाला बालविवाह पॉक्सो वगैरे लावता येईल का? मी म्हणलो नाही. आता सगळ्यांना आश्चर्य वाटेल, ते पहिला जे दाखला असतो कुठला असतो? ग्रामपंचायतचा असतो. मग अथॉरिटी आज सुद्धा तुम्हाला सांगतो, यंत्रणेमध्ये काम करणारे इव्हन ज्युडिशियल ऑफिसर सुद्धा ग्रामपंचायतच्या, कॉर्पोरेशनच्या, नगरपालिकेच्या दाखल्याला प्राधान्य देतात. परंतु सेक्शन 94 जर बघितले 2015च्या कायद्याचा, प्राधान्य शाळेच्या दाखल्याला द्यायचा आहे. आणि हा जे कायदा बनवले इतका सहज विचार करून बनवण्यात आलेला आहे. मग माझ्यासमोर तो विषय आल्यानंतर मी सरळ रिटर्नमध्ये दिलो की यामध्ये बालविवाह पण बसत नाही, पॉक्सो पण बसत नाही, काय करू? क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए, शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।